नमस्कार, मी विवेक सुंदरराव भोसले. मी इयत्ता 9वी वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिजामाता माध्यमिक विद्यालय MIDC लातूर. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे प्रेरणादायी विचार. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करती, नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करीती, त्रिखंडातही गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती, अशी शाहू महाराजांची कीर्ती. राजश्री शाहू महाराज हे विशाल मनाचे लोकराजे तसेच कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंग व आईचे नाव राधाबाई हे होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंत यांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू असे ठेवले. राजश्री शाहू महाराज हे समाजातील बहुजन मागासलेल्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणले, जातीप्रथेला विरोध केला, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, शिष्यवृत्ती योजना, पाणी व्यवस्था, वसतिगृह उभारणी असे अनेक सामाजिक सुधारणा केल्या. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सहकार्य केले. अनेक कलावंतांना राजाश्रय दिला. शाहूपुरी गुळाची बाजारपेठ सुरू केली. कानपूरच्या कुर्मी समाजाने त्यांना राजश्री ही उपाधी दिली. जातीभेद विरुद्ध दिला लढा, जातीभेद विरुद्ध दिला लढा, शिक्षणाचे केले कार्य महान, शिक्षणाचे केले कार्य महान. छत्रपती शाहू महाराज आपण सदैव आमच्या हृदयी विराजमान, आमच्या हृदयी विराजमान. कोल्हापूरमध्ये 1900 साली प्लेगची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. कोल्हापूर हे तटबंदीच्या आत वसलेले आहे आणि उंदरांचा सुळसुळाट फार वाढला होता. अशा परिस्थितीत महाराजांनी आदेश दिला, या तटबंदीच्या आत कुणी प्रवेश करायचा नाही आणि बाहेरही कुणी प्रवेश करायचा नाही. 100 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आपल्याला कोरोना काळात उपयोगी आली. एवढे दूरचे विचार शाहू महाराजांचे होते. मुंबईमध्ये रोज हजारो लोक प्लेगने मरत होती, पण कोल्हापूरमध्ये एकही माणूस मरताना दिसत नव्हते. एक प्लेग योद्धा म्हणून शाहू महाराजांनी काम केले. या योद्ध्याला माझा कोटी कोटी प्रणाम. महाराजांची एक आठवण सांगायची ती म्हणजे प्लेगच्या साथीमध्ये महाराजांच्या काखेत गाठ निर्माण झाली होती. ती गाठ काढण्यासाठी मिरजला ऑपरेशन करावे लागेल अशा त्यांच्या धाकट्या बंधूंनी सांगितले. सर्व डॉक्टर मंडळी होते ते बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन त्यांच्याकडे नव्हते. ते जर इंजेक्शन दिले तर शुद्ध कधी येईल हे नीट सांगता येत नव्हते. महाराजांना अशी भीती होती, जर माझा घातपात झाला तर काय करायचं. त्यावेळेस संस्थाने खालसा करायला चालू होते. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, माझ्यावर जी काय शस्त्रक्रिया उपचार करायचे आहेत ते मी शुद्धीवर असताना करा. शस्त्रक्रिया चालू असताना महाराज गुराप्रमाणे ओरडत होते. ही घटना झाली की कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज हे सर्व तुम्ही कशासाठी सहन केलं. त्यावेळेस महाराज म्हणाले, या इंग्रज लोकांवर माझा विश्वास नाही. जर माझा घातपात झाला तर या सर्व रयतेचा वाली कोण. या रयतेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे राजे होते ते म्हणजे राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज यांना वंदन करून मी माझे वक्तृत्व संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.